तुला काय काय बोलता येते बोलून दाखव. आई तर किती दिवसाचं बोलता येते. ग्लास म्हणते माझी पिल्लू. प्लेट पण म्हणते. बनायचं डॉक्टर बनायचं. काय बनायचं प्रिशूला? डॉक्टर बनायचं. काय पाहिजे तुला बेटा? आईस्क्रीम खाल्ल्यावर पाप यायचं नसते. पान नाटकी. मी तिला नाटकी म्हटलं ना तर ती मला नाटकी म्हणते. काय म्हटलं मी तुला? नाटकी म्हटलं मी तुला. फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असताना मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर ना आम्ही गावावरून येऊन 2 दिवस झालेले आहेत आणि आजचा दुसरा दिवस आहे. पण कंडिशन खूप डेंजर झाली होती तिकडनं आल्यानंतर. ते मी तुम्हाला पुढे सांगते. त्याआधी संध्याकाळ झालेली आहे. मला झाडझूड वगैरे करून घ्यायचं आहे. शॉपलासुद्धा जायचं आहे आणि मी बोलली होती तुमच्यासोबत उपटन शेअर करायचं. ते फायनली आज खरोखर करणार आहे. आणि मला एक ते सुद्धा इव्हेंटचं सांगायचं होतं. तेही मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगणार होती पण राहून गेलं. तर ते सुद्धा सांगायचं आहे. आजसुद्धा माझी तब्येत अजिबात ठीक नाही आहे. पण म्हटलं चला शॉपला 2-3 दिवस जास्त गॅप झालेला आहे. सो आज तिकडे जाते. तिकडे CID सुरू आहे. आज एकादशी आहे. सो प्रिशू आणि आई मंदिरामध्ये गेल्या भजन करायसाठी. मी पटकन झाडझूड वगैरे आटपून घेते आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलं आहे, मसूर डाळीचं पीठ घेतलं आहे, मुलतानी माती, रोज पेटल पावडर, त्यानंतर चंदन पावडर, नीम पावडर आणि ऑरेंज पील पावडर हे सर्व घेतलेलं आहे. आणि हे सर्व ना मी एका स्पूनच्या मेजरमेंटने घेतलं आहे. या स्पूनने मी 3-3 स्पून सर्व घेतलेलं आहे. आता ना हे छान एकजीव करून घ्यायचं. तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कॉफीसुद्धा टाकू शकता. मी का नाही टाकत ते पुढे सांगते. थोडीशी हळद टाकून घेतलं आहे आणि असं हे आपलं होममेड उपटन रेडी आहे. मी उपटन बनवलं, तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलं मी हे कसं बनवलं आहे. तर आता तुम्हाला जर टाकायचं असेल ना तुम्ही याच्यामध्ये कॉफीसुद्धा टाकू शकता. पण मी फेससाठी यूज करणार आहे. सो मी याच्यामध्ये कॉफी वगैरे नाही टाकली कारण कॉफी फेससाठी व्यवस्थित नाही आहे. बॉडीसाठी जर तुम्ही फक्त बनवत असाल तर याच्यामध्ये कॉफीसुद्धा टाकू शकता. आता ना ह्याचा पॅक म्हणून सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा आपली म्हणजे फेस म्हणा किंवा हात वगैरे ओले करायचे आणि याने स्क्रब करायचं असं सुद्धा तुम्ही याला यूज करू शकता. पण मी ना हे पॅक म्हणूनच यूज करणार आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला यूज करून दाखवेल. आता संध्याकाळ झालेली आहे. मस्त देवाजवळ दिवे लावून घेतले आणि अधिक महिना सुरू आहे. सो पोथी नेहमी इथेच असते. त्यानंतर एक दिवा पाण्याजवळ आम्ही नेहमीच लावतो आणि त्यानंतर दरवाजामध्ये एक दिवा असतो आणि एक दिवा तुळशी मातेजवळ असतो. मी जास्तच अंधार झाल्यानंतर दिवा लावत नाही. थोडं संध्याकाळची वेळ असते तेव्हाच दिवे वगैरे लावून घेते. त्यानंतर बेड दिवसभरात खूप इकडे तिकडे झालेला असतो. प्रिशू त्याच्यावर काही ना काही पसारा करून ठेवते. आपल्याही काही वस्तू असतात म्हणून म्हटलं चला ते आवरून घ्यावं. तर ते आता छान आवरून ठेवते आहे. स्वच्छ घर असलं ना की छान दिसतं. पण ते दिवसभरात कसं ना कसं तरी होतं. अगदी थोड्या वेळातच हे आता बिघडून जाणार आहे प्रिशूमुळे. तर पटापट मी सगळं आवरायला घेतलेलं आहे. छान स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मला कपड्यांच्या घड्यासुद्धा घालायच्या होत्या. संध्याकाळच्या आतच कपडे मी काढून आणते. रात्रीची मी कपडे ठेवत नाही बाहेर त्यासाठी म्हणून आता त्या कपड्यांच्या घड्या करून घेते. दिवे लावायच्या आतच कपडे काढून आणलेले होते मी पण म्हटलं आधी दिवे लावून घेते जास्त अंधार व्हायच्या आत आणि त्यानंतर कपड्यांच्या घड्या करते. रोजची जी कपडे आहेत ना ती प्रत्येकाची वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायची असते. पण घड्या करताना मी एकदाच एकत्रच घड्या करते. त्यानंतर मग टेबलमध्ये ज्यांची त्यांची जिथे जिथे ठेवायची त्यांची तिथे तिथे ठेवून घेते. आता जास्तीत जास्त कपडे ना प्रिशू राणीचे असतात. हा स्टोल वगैरे तिला बांधण्याचा. त्यानंतर दिवसभरात तिचे खूप कपडे होतात. सो आता सर्व कपड्यांची घडी करून झालेली आहे. सो संध्याकाळ झाली आहे. जसं तुम्हाला शेअर केलं तसं दिवसाच्या आत आधी मी कपडे बाहेरचे काढून आणते. छान त्याच्या घड्या वगैरे करून जिथल्या तिथे ठेवून देते. त्याच्यानंतर मस्त दिवे वगैरे लावून घेतलेले आहेत आणि बेडसुद्धा जो दिवसभरात तिकडे तिकडे होऊन जातो तो सुद्धा छान क्लीन करून ठेवला. जे प्रिशूचे कपडे कपाटात ठेवायचे आहेत तेच फक्त आता बेडवर आहे ते मी कपाटात ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग बाकी तुमच्यासोबत पुढे बोलते. फायनली प्रिशूचे कपडे कपाटात ठेवले आणि त्यानंतर बेड हा असा काहीसा दिसतोय जो खूप स्वच्छ झालाय पण थोड्या वेळातच विस्कटून सुद्धा जाईल. मंदिरातून ये बघा माझी सोना किती गोड दिसत आहे. कुठे गेली होती पिल्लू तू? दूर गेली होती. भजन केलं का तू? कसं केलं? असं केलं माझ्या पिल्लूनी भजन. काय बेटा पा तिला कुल्फी खाल्ल्यावर पाणी प्यायला पाहिजे. आईश खाल्ल्यावर पाणी पिऊ नये पिल्लू. रडण्याचं नाटक पण करते नाटकी.
कुठे गेली होती? भूर गेली होती. ए सोनू, माझ्याकडे बघ. तुला काय काय बोलता येते बोलून दाखव. आई तर किती दिवसाचं बोलता येते. ग्लास म्हणते माझी पिल्लू. प्लेट पण म्हणते. ताट पण म्हणते. अजून आईश पण म्हणते. अजून प्रिशूचं नाव काय आहे? पिशिया नाही, प्रिशा. प्रिशा. मावशी म्हण. मावशिया. भूर गेली बेटा ती. बाबा पण भूर गेले. आई पण भूर गेली. मी तर इथेच आहे. अरे इथेच आहे आई. कश बाबा भूर गेले बेटू. श्रेया पण भूर गेली बेटू. मावशी पण भूर गेली. अले आपण दीदीच्या घरी गेलो होतो. कोणाच्या घरी गेलो होतो? आईच्या. दीदीच्या घरी गेलो होतो आपण. कुठे गेलो होतो? तू दीदी सोबत खेळली? हो, दीदी भूर गेली. आणि बेटू तू केक खाल्ला? केक म्हण. केक. बिस्किट म्हण. बिस्किट. व्हेरी गुड. चहा म्हण. चहा. माझ्याकडे बघ. माईक नाही आहे सोनू ते. माझ्या सोनुलीच्या मस्त मस्त्या सुरू आहे. बाबा श्रेया माईक घेतलं आणि तेच सुरू आहे. प्रिशू आता बाय द वे खूप गोष्टी बोलायला लागली आहे. म्हणजे बिस्किट म्हणते, केक म्हणते, कप म्हणते, बऱ्याचशा गोष्टी. नेमकं ती जेव्हा बोलते तेव्हा कॅमेरा ऑन नसतो आणि नेमकं मी जेव्हा कॅमेरा ऑन करते तेव्हा तिला बोलायचं नसतं. असं मुडी काम आहे माझ्या लेकीचं. आता मला दवाखान्यात जायचं आहे पण सोबत कोणीच नाही आहे. पार्थ गेला बाहेर आणि आता ती मला म्हणते बाबा श्रेया. आणि पार्थ गेलेला आहे बाहेर आणि मी एकटी जाऊ शकत नाही. मला खरंच खूप चक्कर येत आहे पण बघते आता थोड्या वेळाने जाते. श्रेयाला जर घ्यायला जायचं काम पडलंच तर मग मी जाते दवाखान्यात. माझं दवाखान्यातसुद्धा करून घेते आणि तिलाही घेऊन येते. तर चला तुम्ही व्हिडिओलाच कनेक्ट राहा. मी प्रिशूची आणखी एक गंमत तुम्हाला दाखवते. काय बनायचं? डॉक्टर बनायचं. काय बनायचं प्रिशूला? डॉक्टर बनायचं. काय बनायचं प्रिशूला? हे बघा माझी डॉक्टर. बघा माझी मुलगी नाटक करत आहे. कशा आईस्क्रीम खाल्ल्यावर पाणी पिऊ आईस्क्रीम खाल्ल्यावर नाही. हे पा नाटक. डोळ्यात एक आसू नाही डोळ्यात एक. नाटक बघा नाटक. हे काय घेतलं? कुंकू लावून घेतलं. काय पाहिजे तुला? बेटा आईस्क्रीम खाल्ल्यावर पाप यायचं नसते. पा नाटकी. तुला काय बनायचं? हो तिकडे आहे पा. मला माहित आहे. तुला काय बनायचं सांग? डॉक्टर. काय म्हटलं मी तुला? मी तिला नाटकी म्हटलं ना तर ती मला नाटकी म्हणते. काय म्हटलं मी तुला? नाटकी म्हटलं मी तुला. नाटकी कोण आहे? पिशू. कोण आहे नाटकी? पिचू. कोण आहे नाटकी? सो प्रिशूच्या मस्त चालतच राहणार पण म्हटलं चला इव्हेंटचं बोलली होते शेअर करते. ते फायनली तुमच्यासोबत शेअर करते. तर पुण्याला खूप मोठा म्हणजे पुण्याला एक इव्हेंट होणार आहे. खूप मोठ्याने म्हणता येणार. एक प्रोफेशनल ब्रँडचा इव्हेंट आहे बेबी केअर प्रोडक्ट्सचा. त्याच्यासाठी माझी प्रोफाईल शॉर्टलिस्ट झालेली होती. म्हणजे एक यूट्यूबरच आहे मोठी पुण्याला. त्यांच्यासोबत माझं यासाठी बोलणं सुरू होतं. आता मी नाव नाही सांगू शकत कारण काही लोक आहेत जे मग माझ्या याच्यात काड्या करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचतात. याच्या आधी असं झालेलं आहे त्याच्यामुळे मी डायरेक्टली नाव नाही घेत. सो त्या ताईसोबत माझं बोलणं सुरू होतं. पण झालं असं की इव्हेंट पुण्याला आहे त्याच्यामुळे डायरेक्टली सगळ्यांचं हेच होतं की जाऊ नको.
दुसरी गोष्ट, मी स्वतः कम्फर्टेबल नाही आहे. पहिलं तर मला सर्वांनी म्हटलं होतं की ठीक आहे, प्रिशूला घेऊन जायचं तर जाऊ नको, तुझ्या एकटीचं असतं तर ठीक होतं. त्याच्यानंतर आम्ही जसं बघितलं की तो इव्हेंट मोठा आहे, प्रोफेशनल इव्हेंट आहे, मला तिथून छान छान अपॉर्च्युनिटीज मिळतील, तेव्हा मला सगळ्यांनी होकार दिला, इवन पार्थनीसुद्धा होकार दिला. पण मग मी स्वतःच त्या इव्हेंटसाठी नाही बोलले, कारण असं पुण्यामध्ये तो इव्हेंट आहे आणि मेन म्हणजे अशा एरियामध्ये आहे ज्या एरियामध्ये मला कधीच पाय टाकायचा नाही आहे. त्याच्यामुळे कितीही मोठी संधी असो, मी आधीच डिसाईड केलेलं होतं की पुण्यात तर मी पाय टाकणार नाही. हा माझ्या यूट्यूबशी रिलेटेड इव्हेंट होता, त्याच्यामुळे मला जायची खूप जास्त इच्छा होती. मी जसं तुम्हाला सांगितलं, मला खुशीसुद्धा होत आहे, दुःखसुद्धा होत आहे. तर मला खूप जास्त दुःख झालं की मी त्या इव्हेंटला नाही जाऊ शकत आहे. आणि खूप सारे यूट्यूबर्स तिथे येणार होते, तिथे मला छान संधी मिळाली असते, मी तिथून छान कमवूसुद्धा शकले असती, पण मी कॅन्सल केलं. कारण मला त्या एरियात पायच ठेवायचा नाही आहे. प्रिशूला घेऊन जायचं नाही असं पण त्या ब्रँडने बोललं होतं. मी त्यांना विचारलं तेव्हा की ठीक आहे, तुझा प्रॉब्लेम आहे तर तू बाळाला नाही घेऊन आली तरीसुद्धा चालेल, पण मी कम्फर्टेबल नाही आहे. हेच रिझन होतं मी त्या इव्हेंटला न जाण्याचं आणि मी पुण्याला जाण्याच्या इव्हेंटचं कॅन्सल का केलं ते. मला त्या यूट्यूबरला भेटण्याची संधीसुद्धा होती, माझी फेवरेट यूट्यूबर आहे ती, पण तिला मी सर्व गोष्टी सांगितल्या. सो त्यांचंही हेच होतं की जर एवढा मोठा यूट्यूबचा वगैरे इव्हेंट असता तर मी तुला बोलले असते म्हणे की तू ये, पण हा तेवढा जास्त नाही आहे, सो तू ते नको करू. कारण आता पुढेच माझ्या घरी लग्न आहे जवळचं एक, त्याच्यामुळे मग आणखी जास्त एक्सपेन्सेस होतील, कारण एक्सपेन्सेसचा खर्च सगळा आपल्याकडे होता. परत मला हे नव्हतं माहिती की तिचं गेल्यावर रजिस्ट्रेशन वगैरे काही राहणार का, कारण मी फायनान्शियली तेवढी स्ट्रॉंग नाही आहे की मी आत्ता या गोष्टीमध्ये खर्च करू शकेल. सो हेही एक रिझन होतं मी पुण्याच्या इव्हेंटचं कॅन्सल करण्याचं. मी तुम्हाला सांगतो बोललो ते, पण सांगितलं नाही, म्हणून म्हटलं चला आजच्या ब्लॉगमध्ये ते शेअर करते. बाकी काय काय होतं ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओला शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट आहा. मी तुला सोडून जाऊ जाते ना, तुला तर मी आवडत नाही ना, मी तुला सोडून जाते आता. जाऊ का तुला सोडून? तुला मी आवडत नाही ना, आवडत नाही ना तुला मी? जाऊ का तुला सोडून? जाऊ मी तुला सोडून? बडेडी बसते बसते. कोण आलं? कोण आलं? बरं, याचा ड्रेस ठेवून आला. हा ड्रेस मोठी याने श्रेयाला घेतलेला आहे. हा ड्रेस कोणत्या दिवशी घालणार आहे तू? मेहंदीच्या दिवशी. बघा हे बा, हा मोठ्या याने श्रेयाला दिलेला ड्रेस आहे. खूप छान ड्रेस आहे. फोटो काढत आहे. ओढणी दिसत नाहीये फक्त याची, म्हणून आता हा स्टिच करून घेतलेला आहे. कापड आला होता, म्हणजे केळवणच्या दिवशी तिला मोठ्याने दिलेला होता कापड. आणि बघा, सो श्रेयाचा ड्रेस स्टिच होऊन आलेला आहे, जो केळवणच्या दिवशी मोठ्याने तिला दिलेला. त्यांनी सर्वांना ड्रेस घेतले मोठ्याने, आईला सुद्धा, बाबाला सुद्धा, म्हणजे बाबाला ड्रेस घेतला, मला ड्रेस घेतला, श्रेयाला सुद्धा ड्रेस घेतला आणि प्रिशूला सुद्धा ड्रेस घेतला. तर मला आणि प्रिशूला ड्रेसचे पैसे दिलेले होते आणि श्रेयाला ड्रेस घेतला. तर हा तो ड्रेस स्टिच होऊन आलेला आहे. ते यासाठी सांगते कारण ना, मला बरेच जण डायरेक्टली तोंडावर पण म्हणतात की तुम्ही फक्त सांगता पैसे नाही पैसे नाही, आणि तुमच्या कपड्यांची वगैरे खरेदी सुरूच असते. सो मी जेव्हा जेव्हा कपड्यांचा व्हिडिओ टाकते ना, आता मी तुम्ही बघितलं असेल कितीतरी दिवसात ना एखादा वगैरे ड्रेस घेते, तेव्हाही जर जास्तच इमर्जन्सी असली, घालण्याचे जे आहे ते खूपच खराब झालेलं आहे, तर फक्त त्याच वेळी. पण ना मला ही मानसिकताच खरोखर समजत नाही की कशासाठी हे एवढं लक्ष द्यायचं ना कुणाच्या ह्याच्यामध्ये. सो मी त्याच्यासाठी म्हणून सांगते की हे त्यांनी घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही फक्त स्टिच करून आणले. माझासुद्धा मी संगीतसाठी जो ड्रेस घेणार आहे ना, तो सुद्धा मोठ्याने पैसे दिलेले आहे. माझ्या ड्रेससाठी त्याच पैशात घेणार आहे मी, कारण माझं हे होतं की कमी प्राईसचाच मला घ्यायचा आहे. आणि आम्ही ज्या शॉपमधून शॉपिंग करतो ना, तिथे खूप कमी प्राईसला खूप छान व्हेरायटी मिळते, त्याच्यामुळे तेवढ्या पैशात ते होऊन जाईल. सो आता श्रेयाचा ड्रेस स्टिच होऊन आलेला आहे, मी ते तुम्हाला दाखवते. आणि प्रिशूचं जे होतं, मी लेहंगा जो तुम्हाला प्रिशूचा दाखवलेला, त्यात श्रेयाने थोडेसे पैसे टाकले, असं करून तो लेहंगा घेतलेला होता. म्हणजे श्रेयाला 200-300 रुपयेच टाकावे लागले, असं करून ते घेतलं. नाही तर मग आमची लग्नाची शॉपिंग बघून बऱ्याच जणांना असं वाटतं की यांची तर खूपच मजा आहे, पण सांगताना सांगतात की पैसे नाही.
त्याच्यासाठी म्हणून मी हे मुद्दाम सांगते, कारण मला नाही आवडत ते असं निगेटिव्ह बोललं सारखं. आणि काही जण तर तोंडावर म्हणतात की तुम्ही फक्त सांगता तुमची परिस्थिती नाही, पण मला असं वाटतं की फालतू खर्च करणं व्यर्थ आहे. सो आता तिचा ड्रेस मी तुम्हाला दाखवते. बघा, ओढणी सोबत ड्रेस आणि हे फ्री आहे त्याच्यावर. खूप छान दिसतोय ड्रेस. ते फोटो नाही काढत आहे हे जबू, बाबा उठून गेले तुझ्या जवळून. कशासाठी उठवत आहे तू तिला? हे पा ना, एवढीशी शुटुकभर उठ करत आहे. का बरं उठवलं आईला? तू का फटके उठवताना हष्ट बम्माश. हे पा, आईला उठवलं गादीवरून आणि बाबाला झोपवून आता तेल लावून देणं सुरू आहे. काय आहे प्रिशू हे भेदभाव करते तू? बाबा आईला उठवलं गादीवरून आणि बाबाला झोपवून तेल लावून देणं सुरू आहे. पा, बाबाची चौथी लेक मनू, चौथं लेकरू. दे तेल दे बम्माश. तो प्रिशू राणीची खूप जास्त मस्ती सुरू आहे. प्रिशूची अजिबातच राहत नाहीये. बाबाला सारखी तेल मागत आहे, तेल लावून मागत आहे, असं काहीच चाललेलं आहे. बाकी आता आम्हाला फराळ करायचा आहे, पण आम्ही 5चा वेट करतो. तो काही लवकर येत नाहीये आणि त्याच्यामुळे आमचं लटकलेलं काम आहे. आणि आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. मी दवाखान्यात जाणार होते, पण डॉक्टरला कॉल केला, ते बोलले की ते नाही आहेत, त्याच्यामुळे मग तेही कॅन्सल झालं. तर चला, आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.